दिवसाची सुरुवात डायरेक्ट डेलापासून झाली. मी भाऊ आम्ही गेलो होतो मग फिरायला मस्त डेलाला. तिथं आम्ही जरा फोटो काढायचा. हा माझा चेहरा बघा आजचा. मस्त तिथं गार्डन बघितलं. तिथं जाऊन फोटो काढा म्हणलं. क्लायमेट तर एक नंबर झालं होतं. त्यानंतर आम्ही इथं वेटिंग एरियात बसलो रिसॉर्टला. तिथं आपली धन्नू येत होती तोपर्यंत हे धन्ना शेट बघा कसे पुस्तक घेऊन बसलेत. म्हणले त्यांना कळलं का जेव्हा मी शूटिंग काढतोय तेव्हा म्हणले माझे फोटो काढावं 2-3 वागा लगेच पोज पीस देऊन मोकळे झाले ते तिथं. काय ऐका ना माणूस हा. त्यानंतर आसपास असला भारी एरिया होता तो. एक नंबर फुल लक्झरी होता. फुल लक्झरी. आमची असली बिना लक्झरीची तोंडं घेऊन आम्ही तिथं गेलो. कुशान बिशान व्यवस्थित तिथं इथं या नवीन चढबा कसे बघतात ही लॉन्ज एरिया होता. नंतर आमची धन्नू आली बाय हे अक्षभाऊ त्यांचे फोटो स्किल दाखवत होते मला. खाली उतरलो कारण तिथं आमचा काळा घोडा आला होता. त्यानंतर डाएट कोक पीत आम्ही निघालो मस्तपैकी घराच्या रस्त्याकडे. नवीन शेट चांगले डाएट कोक आणत होते. भाऊ बसले होते काळा घोडा घेऊन चालवायला. निवांत चालू होतं. शिर सोमटण्याचा हा पंप दिसला. एकच नंबर वातावरण आहे. हळूहळू आम्ही आपल्या घराकडे गेलो. नंतर डेली रुटीनप्रमाणे चहा प्यायला गेलो. चहाशिवाय दिवस जात नाही आपला. तिथं मस्त चहा घेतला. संध्याकाळी मग गेलो आजूबाजूच्या दुकान. आजूभाऊ लय खुश होता रोहण्याला बघून. म्हटलं तुला बारक्या धरतोस. तिथून मग आम्ही गेलो मंदिरात. मंदिर एवढं भारी सजवलं होतं की म्हटलं बघा इथं आजूभाऊ मध्ये स्नॅप काढायला जीव चालला होता त्याचा. पण काय विषय नाही. मी माझी व्हिडिओ घेतली. एक नंबर सजावट झाली ती धनेश्वर मंदिर चिंचवड गावातलं. नंतर परत दुकानावर आलो. आजूभाऊला दुकान बंद करू लागलो. दुकान बंद करून इथं पण आपल्या शॉर्ट्सचं